नमस्कार मंडळी, राम राम. माझं नाव आहे आरती आणि स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर कशात तुम्ही? आय होप मस्त मजेतच असणार. तर आजच्या व्हिडिओची सुरुवात होत आहे लोकल ट्रेनमधून. तर आरावंशच्यापासून सुरुवात केली आहे. तर आता आम्ही निघालो आहे मुंबईला निघाले. घरून व्हिडिओ शूट नाही करता आला कारण सकाळीच निघालो होतं. खूप जास्त घाई झाली होती, त्याच्यामुळे सुरुवात नाही केला. आणि आम्ही निघालो आणि छत्रपती शिवाजी महाराज स्टेशन CSTला आम्ही पोहोचलेलो आहे. तर बघा असं आम्ही सकाळी घरून निघालो 11 वाजेला आणि तिथून डायरेक्ट गाडी घेतली खोपोली ते कर्जत घेतली आधी, म्हणजे कर्जतवरून परत चेंज केली. कर्जत ते मग छत्रपती शिवाजी महाराज स्टेशनवरून आलो आणि फायनली आम्ही इथे पोहोचलो 2:30 वाजता. आता वाजले आहे दुपारचे 2:30, 2:30 झाले आहेत आणि आम्ही पोचलो आहे. तर सकाळी ट्रेनमध्ये कर्जतला नाश्ता केला होता वडापावचा, पण ते वडापाव काही व्यवस्थित नव्हते. मग इथून थोडेसे पॅकेट घेतले आणि आता आम्ही निघालो आहे मुंबईला. इथून थोडं 5 मिनटाच्या याच्यावर परत मागं जायचं होतं कारण तिथे ट्रेन थांबली नव्हती. ट्रेनमध्ये परत बसलो 5 मिनटासाठी, मागे आलो आणि नंतर मग आम्ही निघालो मुंबादेवीला जाण्यासाठी. हा आहे मुंबादेवीचा रस्ता. तर थोडेसे दुकानं भेटले. मुंबादेवीमध्ये पोहोचलो आणि नंतर मग तिथे फूल, नारळ, प्रसाद, ओटीचं सामान वगैरे सगळं असं घेऊन घेतलं आणि असं मग मंदिरात दर्शन केलं. मंदिरामध्ये मोबाईल अलाउड नव्हता, त्याच्यामुळे मंदिराचा शूट नाही घेण्यात आला. आणि मग असं काही आहे तिथलं मंदिर. खूप सुंदर पद्धतीने दर्शन झालं आणि प्रत्येकच इथे असं दर्शन करून घेतलं. आणि अशा प्रकारे आहे मुंबईची मुंबादेवी. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला 3 ठिकाणं बघायला मिळणार आहे, म्हणून बोलते व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करू नका आणि अर्धवट बघून सोडू नका. कारण इथे इंडिया गेट, जसं की थंबनेलवरून तुम्हाला समजलंच असेल, इंडिया गेट आणि समुद्र, बीच वगैरे सगळं फिरायला गेलेलो आहे आम्ही. आणि हे आहे मुंबादेवीचं मार्केट. इथे सर्वच काही मिळतं या मार्केटमध्ये. तिथून आम्ही आलेलो, परत ट्रेनमध्ये बसलेलो. तर इथून जायचं होतं आता आम्हाला इंडिया गेट. तर इथून ट्रेनमध्ये बसलो आणि आता पोचलो आम्ही इंडिया गेट, म्हणजे रेल्वे स्टेशनवर आलो. तिथून घ्यायची होती, तिथून आलो बसस्टँडवर. रेल्वे स्टेशनवरून बसस्टँडवर आलेलो. बसस्टँडवरून इथे काय घ्यायचं तर बस नव्हती. बस म्हणजे टाईम लागत होता बस बघायला, म्हणून मग आम्ही बसची वाट नाही बघत बसलो. तर आम्ही घेतली मग तिथून टॅक्सी. तर ह्या अशा पद्धतीच्या बस आहेत मुंबईमध्ये, पण तिथे टाईम लागत होता. म्हणजे तिथे लाईन होती, खूप लंबी अशी लाईन होती तिथे. मग ते तिकीट काढायचं, त्याच्यानंतर मग नंबर लागन तेव्हा. त्याच्यापेक्षा मग आम्ही नंतर टॅक्सीज घेतले, कारण आधीच ऑलरेडी खूप लेट झालो होतो आम्ही. आणि त्याच्यामध्ये बसची वाट बघत बसलो असतो तर खूप जास्त लेट झालो असतो. त्याच्यामुळे आम्ही टॅक्सीज घेतले आणि टॅक्सीने गेलो इंडिया गेटला. तर व्हिडिओ पूर्ण बघत राहा, मस्त मजा येणार आहे. समोरचा व्हिडिओ खूपच सुंदर आहे, तर व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करायला विसरू नका. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि असं तुमचं भरपूर असं प्रेम द्या. तर आता आपण निघालो आहे इंडिया गेटला. तर बघतच राहा तुम्ही. आणि टॉपिक वगैरे खूप जास्त होतं, त्याच्यामुळे टाईम लागतो. आता आपण इंडिया गेटला पोहोचलो आहे. तर बघा पोहोचताच तिथे टॅक्सीच्या खाली पाय देत नाही तर आईस्क्रीम मला उभा होता. तर मुलांनी अशा मावा कुल्फी खाल्ल्यात. मुलांनीच नाही, म्हणजे सर्वांनीच खाल्ला. नंतर आम्ही एंट्री घेतली आतमध्ये. तिथे बॅग चेक झाली आमची, अशा पद्धतीची बॅग चेक झाली आणि फॉर्मॅलिटी म्हणून बॅग चेक करतात. आणि आता झालो एंटर इंडिया गेट, ताजमहाल बघा. तर इथे तुम्हाला खूप सुंदर असं दृश्य बघायला भेटणार आहे. तर खूप सुंदर असं आहे. तर अशा पद्धतीने आता पोचलो आपण फायनली इंडिया गेटला. आणि त्याच्यानंतर बसलो आणि मुलं समुद्र बघा किती मोठा असा आहे. हे ताज हॉटेल आहे आणि मोठा समुद्र आहे. खूप मोठ्या शिप आहे तिथे. आणि समुद्र तर हा खूपच मोठा आहे बघा, किती मोठा समुद्र आहे. मी तर फर्स्ट टाईम गेलेलो. तुमच्यापैकी कोणी बघितलं आहे तर नक्की कमेंट्स करून सांगा. मी तर पहिल्यांदा गेले होते.
तर अशा पद्धतीने आम्ही पूर्ण असं जवळजवळ 7:30 वाजेपर्यंत इंडिया गेटवर फिरलो. तिथून मग निघालो, इंडिया गेटवर होतो आणि तिथून मस्त आजींनी मुलांनी आरवनी आणि मुलाच्या आजींनी त्यांनी मस्त शिपमध्ये वगैरे बसून छान पूर्ण समुद्र वगैरे फिरून आले. जवळजवळ आम्ही 7:30 वाजेपर्यंत तिथेच होतो आणि मग 7:30 वाजता आम्ही परत टॅक्सी पकडली. टॅक्सी पकडून मग तिथून आलो आम्ही समुद्र बघायला, मुंबईचा समुद्र बघायला आलो. याला कोणतं तरी बीच म्हणते, मला नाव येत नाही आहे, पण अंधार खूप झाला होता. तर बघा अशा प्रकारे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की कॉमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असा गेला आमचा पूर्ण दिवस. तुमचा कसा गेला तर नक्की सांगा आणि खूप असा एन्जॉय केला. चला तर मग भेटू एका उद्या नवीन व्हिडिओमध्ये. बाय.